वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करतो आहे चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी. अल्जेब्राचं 5वं चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. एकदम इझी आणि समजायला सोपं असं चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. द प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर प्रोबॅबिलिटी मीन्स मराठीमध्ये ज्याला म्हणतात संभाव्यता किंवा शक्यता. म्हणजे एखादी घटना, एखादा इव्हेंट घडण्याची शक्यता. डेली लाईफमध्ये खूप साऱ्या वेळेस आपल्यासमोर अशा सिच्युएशन असतात की ज्यावेळेस आपण त्या सिच्युएशनमध्ये अंदाज व्यक्त करत असतो, म्हणजे प्रेडिक्शन करत असतो. जसं बस स्टँडवर उभे तर तुम्ही म्हणता की समजा पुढच्या 10 मिनिटात कदाचित बस येईल. आभाळ आलेलं आहे की तुम्ही म्हणता की कदाचित आज पाऊस येईल. जसं गेम्समध्ये भारत इंग्लंड मॅच सुरू आहे तर कदाचित इंडिया ही मॅच जिंकेल क्रिकेट. तर अशा टाईपचे ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या ऑलवेज आपण बोलताना यूज करत असतो. हे वर्ड्स जसं चान्स, पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबली, these words are we always use in our day to day life. All these words contain some uncertainty. काहीतरी अनिश्चितता या प्रत्येक शब्दामध्ये आहे. जसं पॉसिबली मी यावर्षी फर्स्ट येईल क्लासमधून असं तुम्ही मित्रांसोबत बोलत असता, तर ती एक शक्यता आहे, ती एक पॉसिबिलिटी आहे. मग ही पॉसिबिलिटी न्यूमरिकली म्हणजे नंबरमध्ये मेजर करणं शक्य आहे का? ही जे अनसर्टन्टी आहे, डिग्री ऑफ अनसर्टन्टी वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी. जसं क्रिकेट मॅचचा विचार केला तर क्रिकेट मॅचमध्ये जर 2 स्ट्रॉंग टीम भाग घेत असतील, म्हणजे 2 स्ट्रॉंग टीमची मॅच असेल जसं इंडिया अँड इंग्लंड, तर त्यांच्या प्रत्येक टीमची, त्या दोन्हीपैकी प्रत्येक टीमची जिंकण्याची शक्यता कदाचित 50-50 असू शकते. ठीक आहे. म्हणजेच अनसर्टन्टी काय आहे? दोघांमधली 50-50 आहे. बट इफ वन टीम इज स्ट्रॉंग अँड अदर टीम इज कंपॅरेटिव्हली वीक. समजा एक टीम जी स्ट्रॉंग टीम आहे, नंबर 1 आहे रँकिंगमध्ये, आणि एक टीम आहे जी रँकिंगमध्ये सर्वात खालच्या नंबरवर आहे. जसं कोणती एक टीम घ्या, झिम्बाब्वे वगैरे. ठीक आहे. तर अशा वेळेस जर 2 टीमची मॅच होत असेल तर साहजिक आहे जी टीम स्ट्रॉंग असेल त्या टीमचा जिंकण्याची शक्यता काय? जास्त. तर ही जी अनिश्चितता आहे, दॅट इज अनसर्टन्टी, ही अनसर्टन्टी नंबरमध्ये मेजर केली जाते आणि नंबरमध्ये अनसर्टन्टी मेजर करणे त्यालाच म्हणतात प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. खूप साऱ्या फील्ड आहेत ज्या फील्डमध्ये प्रोबॅबिलिटी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स झाला, इंडस्ट्री, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, या प्रत्येक फील्डमध्ये प्रोबॅबिलिटी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मीन्स व्हॉट इज प्रोबॅबिलिटी? डेफिनेशन काय सांगता येईल? द डिग्री of uncertainty can be measured numerically or in number with the help of probability. कोणतीही अशी अनिश्चित गोष्ट, ती गोष्ट किंवा तो इव्हेंट घडण्याची शक्यता आपल्याला न्यूमरिकली मेजर करता येते, नंबरमध्ये सांगता येते, आणि ती नंबरमध्ये मेजर करणे यालाच म्हणतात काय? प्रोबॅबिलिटी मेजर करणे. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी शिकण्या अगोदर आपल्याला प्रोबॅबिलिटीच्या टर्म्स शिकायच्यात. दॅट आर टर्म्स मीन्स टर्म्स इन प्रोबॅबिलिटी. टर्म्स इन प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला पहिली टर्म शिकायची, व्हॉट इज मीन बाय रँडम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. पहिली गोष्ट काय शिकायची आहे? रँडम एक्सपेरिमेंट. तर रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे कोणता एक्सपेरिमेंट? तो एक्सपेरिमेंट जो तुम्ही सायन्समध्ये करत आलेत, जे तुम्ही लॅबमध्ये करता, तो एक्सपेरिमेंट आणि हा रँडम एक्सपेरिमेंट थोडासा काय वेगळा.
जसं तुम्ही केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट करता बरोबर, तुम्हाला एक पर्टिक्युलर एक प्रोडक्ट तयार करायचा, एक गॅस तयार करायचा, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड गॅस मिळवायचा आहे. तर कार्बन डायऑक्साईड गॅस कसा मिळवसाल, तर तुम्हाला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड गॅस हे आपलं फायनल रिझल्ट आहे एक्सपेरिमेंटचा. त्यासाठी तुम्ही काही कॉन्स्टिट्यूशन घ्याल, जसं कॅल्शियम कार्बोनेट आणि त्यामध्ये ॲसिड HCl वगैरे ॲड करसाल, कार्बन डायऑक्साईड गॅस काय होईल, रिलीज. या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट फिक्स आहे आणि तो तुम्हाला ऑलरेडी माहितीसुद्धा आहे बरोबर. तर हे जे एक्सपेरिमेंट आहे केमिस्ट्रीचे ते वेगळे आणि प्रोबॅबिलिटीमधले रँडम एक्सपेरिमेंट काय आहेत, वेगळे. मग रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं, तर एक्सपेरिमेंट हुज पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स, म्हणजे ज्याचे सर्व पॉसिबल रिझल्ट आपल्याला ॲडव्हान्समध्येच माहिती असतात. एक एक्सपेरिमेंट केला तर त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट काय येतील, आउटकम्स काय येतील ते ऑलरेडी माहिती असतात. बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टन्टी, म्हणजेच त्यापैकी कोणताही एक रिझल्ट आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तर अशा एक्सपेरिमेंटला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. पहिले तर आपण डेफिनेशन पाहू. An experiment in which all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty. पहा याचा अर्थ काय होतो. अँड एक्सपेरिमेंट म्हणजे असा एक्सपेरिमेंट इन विच, ज्यामध्ये ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स, ज्याचे सर्व पॉसिबल रिझल्ट आपल्याला आधीच माहिती असतात. ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स, बट त्या रिझल्टपैकी नन ऑफ देम म्हणजे एकही रिझल्ट कॅन बी प्रेडिक्टेड, म्हणजेच एकही रिझल्ट आपण प्रेडिक्ट नाही करू शकत विथ सर्टन्टी, म्हणजेच निश्चितपणे. मग कोणते एक्सपेरिमेंट असतात असे, फॉर एक्झाम्पल पाहूया आपण एक एक्झाम्पल नंबर फर्स्ट, टॉसिंग अ कॉइन. आता एक कॉइन माहिती सर्वांना, 5 रुपीज कॉइन, 1 रुपीज कॉइन. तर एक कॉइन घेतला तर त्या कॉइनला 2 सरफेस असतात. एक फेअर कॉइन घेतला ज्याला 2 फेस आहेत, एक असतो हेड, दुसरा असतो टेल. जसं आपण क्रिकेट मॅचच्या सुरुवातीला 2 कॅप्टनच्या मध्ये होणारा टॉस पाहिलेला असेल. वेन वे टॉस द कॉइन जेव्हा तुम्ही टॉस करता तर तो कॉइन खाली पडल्यानंतर, ग्राउंडवर पडल्यानंतर त्याचा कोणता सरफेस, कोणता फेस अप्पर साईडवर आला तो रिझल्ट समजला जातो. आता आपल्याला माहिती आहे की कॉइन जेव्हा आपण टॉस करणार तर एक तर हेड येणार अप्पर फेसवर किंवा टेल येणार अप्पर फेसवर, म्हणजे दोन्ही रिझल्ट, पॉसिबल रिझल्ट आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहिती आहेत. बट वी कॅन नॉट प्रेडिक्ट इट. निश्चितपणे कोणीच सांगू शकणार नाही की कॉइन टॉस केला आणि आता हेडच येणार किंवा आता टेलच येणार, हे निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. तर म्हणून अशा एक्सपेरिमेंटला म्हटलं जाते काय, रँडम एक्सपेरिमेंट. सेकंड एक्झाम्पल सांगता येईल, फॉर एक्झाम्पल थ्रोविंग अ डाय. सापशिडी खेळते वेळेस तुम्ही डाईस, माहिती आहे तुम्हाला, डाय फासा म्हणतात मराठीत त्याला. तो डाय यूज केलेला असेल, ज्याला जो क्यूबच्या आकाराचा असतो, ज्याला 6 फेस असतात आणि प्रत्येक फेसवर डॉट दिलेले असतात. पहिल्या फेसवर 1 डॉट, नंतर 2 डॉट, 3 डॉट. जो फेस अप्पर फेस असेल खाली पडल्यानंतर तो रिझल्ट समजला जातो. ठीक आहे. मग आता तुम्ही एक तो फेअर डाय घेतला आणि टॉस केला किंवा थ्रो केला, एक फासा फेकला, तर अप्पर फेसवर कोणता नंबर येईल, 6 फेस असतात आणि मॅक्झिमम पॉसिबल रिझल्ट्स असतात. म्हणजे अप्पर फेसवर एक तर 1 डॉट येईल, 2 डॉट येतील, 3, 4, 5 और 6. आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की या 6 रिझल्टपैकी एक रिझल्ट येणार बरोबर, पण ॲक्युरेटली प्रेडिक्ट करणं शक्य नाही. जेव्हा तुम्ही तो फासा फेकता, डाय थ्रो करता, व्हेन वी थ्रो अ डाय, no one can predict the exact number which appear or which will appear on upper face of that die. तर this experiment is also a type of random experiment in which all possible results are known in advance,
but none of them can be predicted with certainty. फॉर एक्झाम्पल एक कोणताही गेम ऑफ चान्स आहे, बरोबर. कसिनोमध्ये गेम ऑफ चान्सेस असतात. कसिनो तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे पाहिले असेल. कसिनोमध्ये एक समजा ते व्हील असते, ज्या व्हीलवर खूप सारे नंबर्स लिहिलेले असतात आणि ते व्हील त्याच्या ॲक्सलवर फिरते आणि त्यावर एक बॉल असतो, जो बॉलसुद्धा त्या चाकासोबत त्या डिस्कसोबत फिरतो. ती डिस्क एका जागी स्थिर झाली की तो बॉल ज्या नंबरवर येईल तो नंबर असतो विनरचा. ठीक आहे. आता त्यावर खूप सारे नंबर्स असतात, पण एक्झॅक्टली कोणत्या नंबरवर तो बॉल स्टॉप होईल हे प्रेडिक्ट करणं शक्य नाही. तसं जर प्रेडिक्ट करता आलं असतं तर सर्वच कसिनोमध्ये जिंकले असते. लोकांनी त्यांची जी अमाऊंट आहे ती लॉस केली नसते. तिसरा एक एक्सपेरिमेंट पाहू. फॉर एक्झाम्पल, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड्स माहिती आहे तुम्हाला. प्लेइंग कार्ड्स पत्ते, प्लेइंग कार्ड्स 52 कार्ड्सचा पॅक असतो. या 52 कार्ड्सपैकी रँडमली न पाहता एक कार्ड पिक केलं आपण, एक कार्ड सिलेक्ट केलं. आता तो कार्ड जो सिलेक्ट केलेला आहे ते कोणतं कार्ड असेल तर ते 52 पैकी कोणतंही एक असेल. म्हणजे किती चान्सेस आहे? 52 चान्सेस आहेत. सगळे पॉसिबल रिझल्ट माहिती आहे आपल्याला. एक तर ते कार्ड रेड असेल किंवा ब्लॅक असेल. मग आपल्याला माहिती आहे की रेड कार्ड 2 टाईपचे असतात, डायमंड आणि हर्ट. ब्लॅक कार्ड 2 टाईपचे असतात, स्पेड आणि क्लब. म्हणजेच त्याचे पॉसिबल रिझल्ट ऑलरेडी माहिती असतात आपल्याला, बट एक्झॅक्टली सांगू शकत नाही की जे कार्ड आपण न पाहता 52 कार्डच्या पॅकमधून बाहेर काढलं ते कोणतं आहे. एक्झॅक्टली प्रेडिक्ट करता येत नाही. तसंच एक्सपेरिमेंट आर कॉल्ड ॲज रँडम एक्सपेरिमेंट. असे खूप सारे एक्सपेरिमेंट आहेत जे आपल्या डेली लाईफमध्ये येतात. त्याचे पॉसिबल रिझल्ट आपल्याला माहिती असतात, बरोबर, पण एक्झॅक्टली सांगता येत नाही. जसं तुम्ही सध्या एक्झाम देणार क्लास 10ची, तर क्लास 10ची एक्झाम देणार तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतील. एक तर पॉसिबली माहिती राहते की 70%च्या वर मिळणार. 71, 72, 73, 75, 80, 81, 82 का 90. पॉसिबल काय रिझल्ट आहेत हे माहिती आहेत, पण ॲक्युरेटली एक्झॅक्टली सांगता येणं शक्य नाही. तर अशा एक्सपेरिमेंटला म्हणतात काय? रँडम एक्सपेरिमेंट. दिस इज द फर्स्ट टर्म इन प्रोबॅबिलिटी, दॅट इज रँडम एक्सपेरिमेंट. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची ती म्हणजेच आउटकम्स. कोणती शिकायची? आउटकम्स. तर आउटकम्स कशाला म्हणायचं? आता आउटकम्स बघा इकडं, सेकंड टर्म ही प्रोबॅबिलिटीमधली. ऑल पॉसिबल रिझल्ट्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. all possible result of random experiment are called outcomes. सरळ रँडम एक्सपेरिमेंटचे पॉसिबल रिझल्ट. कोणताही रँडम एक्सपेरिमेंट तर त्याला कोणते ना कोणते पॉसिबल रिझल्ट असतील, तर ते पॉसिबल रिझल्ट त्यांना काय म्हणायचं? आउटकम्स. आता वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहे आणि त्याचे नंबर ऑफ आउटकम्ससुद्धा वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, हाच एक्सपेरिमेंट पुन्हा लिहू आपण. टॉसिंग अ कॉइन और अ कॉइन इज टॉस. एक कॉइन टॉस केला. आता एक कॉइन टॉस केला तर 2 पॉसिबल रिझल्ट आहेत. एक तर अप्पर फेसवर काय येईल? हेड. और अप्पर फेसवर काय येईल? टेल. म्हणजेच हेड आणि टेल हे झाले या रँडम एक्सपेरिमेंटचे काय? आउटकम्स, म्हणजे पॉसिबल रिझल्ट. आपल्याला काही लिमिटेड काही कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते, तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची की काही लिमिटेड रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत चॅप्टरमध्ये आणि तेच रँडम एक्सपेरिमेंट आपल्याला पुन्हा पुन्हा एक्झाम्पलमध्ये रिपीट होणार. ठीक आहे. तर तेच समजून घेणं महत्त्वाचं आहे. अ कॉइन इज टॉस, तर पॉसिबल आउटकम्स आहेत हेड अँड टेल. त्यानंतर अ डाय इज थ्रोन. सिंगल डाय थ्रो केला तर पॉसिबल आउटकम्स काय येतील? एक फासा फेकला, मराठीमध्ये फासे म्हणतात त्याला. ठीक आहे. तो क्यूब सबसिडीमध्ये यूज करतात. तो जर तुम्ही थ्रो केला तर पॉसिबल रिझल्ट काय येईल? एक तर अप्पर फेसवर 1 डॉट येईल किंवा अप्पर फेसवर 2 डॉट, 3,
4, 5 और 6. याच्यापेक्षा जास्त कोणताही रिझल्ट पॉसिबल नाही. ऑल पॉसिबल रिझल्ट हे 6 आहेत. थर्ड, अजून एक एक्सपेरिमेंट पाहू. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्डच्या पॅकमधून एक कार्ड ड्रॉ केलं. 52 पत्त्याच्या पॅकमधून एक पत्ता काढून घेतला. तर पॉसिबल आउटकम्स किती असतील? पॉसिबल आउटकम्स असतील, आता या ठिकाणी आउटकम्स कोणते ते नाही लिहिता येणं शक्य, तर नंबर ऑफ आउटकम्स लिहितो मी फक्त 52 पॉसिबल आउटकम्स आहेत. आता ते 52 पॉसिबल आउटकम्स कोणते आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. अजून एक एक्सपेरिमेंट पाहू आपण. फॉर एक्झाम्पल, अ मंथ इज सिलेक्टेड randomly from a year. एका वर्षात आपल्याला माहिती आहे किती महिने आहेत? 12 महिने. या 12 महिन्यातून रँडमली एक महिना सिलेक्ट केला तर पॉसिबल आउटकम्स काय येतील? तो महिना कोणता असू शकतो? तर पॉसिबल आउटकम्स किती येतील? 12. तो महिना जानेवारी पण असू शकतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर और डिसेंबर. देर आर 12 पॉसिबल रिझल्ट ऑफ दिस रँडम एक्सपेरिमेंट. रँडमली एक मंथ सिलेक्ट केला तर तो मंथ कोणता असेल? तर या 12 पैकी कोणताही एक असेल. तर नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत? 12. तर याच बेसिसवर आपल्याला एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. पहिला खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे 5 पॉईंट. तर प्रॅक्टिस सेट 5.1 आहे. क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी प्रॉबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काय आपल्याला एक्सपेरिमेंट दिलेले आहेत त्याच्या मॅक्झिमम प्रॉबिलिटीज किती आहेत, मॅक्झिमम पॉसिबिलिटीज किती आहेत. ठीक आहे, प्रॉबिलिटीज म्हणल्यापेक्षा इथं लिहावं लागेल पॉसिबिलिटीज. ठीक आहे, तर हे चुकीने लिहिलं गेलं. ठीक आहे, तर या प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या पॉसिबिलिटीज काय येतील? जसं फर्स्ट क्वेश्चन इज, वनिता नोज the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in summer vacation. म्हणजेच वनिताला खाली दिलेल्या सर्व साईट्स महाराष्ट्रातल्या माहिती आहेत अँड शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन समर व्हेकेशन. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिला या एका ठिकाणी भेट द्यायची आहे, कुठेतरी जायचं आहे फिरायला. तर किती साईट दिलेल्या आहेत ते पहा. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, तडोबा, वाईल्ड सँक्च्युरी, अंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. म्हणजेच एकूण किती नावं दिलेले आहेत पाहत या ठिकाणी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. देअर आर 8 साईट्स. किती साईट्स आहेत? देअर आर 8 साईट्स आर गिवन किंवा गिवन. 8 साईट्स दिलेल्या आहेत एकूण. अँड देअरफोर पॉसिबिलिटीज, देअरफोर देअर आर किती पॉसिबिलिटीज आहेत? कोणत्या वनिता कोणत्या गावाला जाऊ शकते, कोणत्या ठिकाणी जाऊ शकते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये? तर एकूण पॉसिबिलिटीज किती आहेत? 8. तर देअर आर 8 पॉसिबिलिटीज. देअर आर 8 पॉसिबिलिटीज इन गिवन रँडम एक्सपेरिमेंट. दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत? 8 पॉसिबिलिटीज आहेत. सेकंड भाग काय दिलेला आहे? एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. तर आपल्याला माहिती आहे देअर आर किती, एका हप्त्यामध्ये किती दिवस असतात? 7. देअर आर 7 days इन अ वीक अँड देअरफोर डायरेक्टली तो देअर आर 7 पॉसिबिलिटीज ऑफ गिवन रँडम एक्सपेरिमेंट. दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटच्या किती पॉसिबिलिटीज आहेत? एकूण 7. थर्ड क्वेश्चन इज, खूप इझी क्वेश्चन आहेत हे, 1 मार्कचे. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्सच्या पॅकमधून एक कार्ड रँडमली सिलेक्ट केलं तर देअर आर किती पॉसिबिलिटीज असतील त्या कार्डच्या? तर 52. देअर आर 52 पॉसिबिलिटीज ऑफ गिवन रँडम एक्सपेरिमेंट. दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटच्या 52
पॉसिबल रिझल्ट आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच ऑफ द कार्ड. काही कार्ड्स आहेत, त्या कार्ड्सवर 10 पासून 20 पर्यंत सर्व नंबर्स लिहिलेले आहेत आणि वन कार्ड इज सिलेक्टेड रँडमली. एक कार्ड तुम्ही रँडमली सिलेक्ट केलं, एक कार्ड त्यावरून उचलून घेतलं अंदाजे. आता नंबर्स कोणते आहेत लिहिलेले कार्डवर? 10 पासून 20 पर्यंत. म्हणजे किती नंबर्स आहेत पहा, 10, त्यानंतर काय येतील 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19, 20. म्हणजे टोटल झाले 11. देअरफॉर देअर आर 11 possibilities of given a random experiment. तर दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटच्या 11 पॉसिबिलिटीज आहेत. कारण काय, देअर आर 11 कार्ड्स विच आर नंबर्ड फ्रॉम 10 to 20. 10 पासून 20 पर्यंत नंबर दिले तर एकूण 11 कार्ड्स होतील आणि त्यामुळं 11 कार्ड्स पैकी एक कार्ड सिलेक्ट केलं तर देअर आर 11 पॉसिबिलिटीज ऑफ गिवन रँडम एक्सपेरिमेंट. तर अशा प्रकारे हे झाले सर्व 4 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.1 मधले.